नमस्कार. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात पत्रकार दिवस करण्यात आला. उत्साहात साजरा. पत्रकार व पोलीस यांच्यात बऱ्याच बाबतीत साम्य असते. त्यामुळे पोलीस आणि पत्रकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पोलीस आणि पत्रकार हे दोन्ही घटक अनेक अडचणींचा सामना करत समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव संघर्ष करीत असतात, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक माननीय किशोर काळे साहेब यांनी व्यक्त केले. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्ताने धुळे शहरातील साखर रोडवरील पत्रकार भवनात आयोजित पोलीस आणि पत्रकार यांच्यातील समन्वय विषयावरील व्याख्यानात किशोर काळे हे बोलत होते. दरम्यान आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे तर प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ पत्रकार निखिल सूर्यवंशी, संतोष मासुडे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे, शिवसेनेचे हिलाल माळी, नरेंद्र सोनवणे, जगदीश देवपूरकर, मिलिंद बैसानी, दिलीप विभांडिक, महेश घुगे, भाजपा सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, प्रकाश शिरसाट, सुनील पाटील, नूरखान पठाण, राजेंद्र सोनार, पुरुषोत्तम गरुड, आकाश सोनवणे, दीपक शिंदे आदी उपस्थित होते. मंडळी व्यासपीठावर सक्षम आहे तेवढीच मंडळी पुढची देखील सक्षम आहे. त्याच्यामुळे आज तुम्हाला माहिती असेल तर कर्मधर्म संवर्धन आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी एका ठिकाणी कॉमेंट केलेली बघा. पुण्याविषयी कॉमेंट आहे, विनोदान आहे. थोडंसं ते जर मला कळायचं म्हटलं त्यांनी म्हटलं की पुण्यामध्ये बुद्धिमान लोक फार आहेत, त्यामुळे तिथल्या मेट्रोला जास्त वेळ लागला. तसं मला तसं काही म्हणायचं नाही. मात्र निश्चितच इंटेलेक्च्युअल लोकांसमोर बोलत असताना थोडंसं आपल्या विषयाची मांडणी तितकीच बुद्धिसूद असली पाहिजे आणि ती त्या पद्धतीनं त्याच्या भावना आहेत त्या आपल्याकडे पोहोचवल्या पाहिजेत. हा माझा देखील आग्रह निश्चितपणाने राहील. खरंच या ठिकाणी जे सांगितलं गेलं फक्त एक पोलीस अधिकारी म्हणून नाही, तर पोलीस आणि पत्रकार ह्या खरं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मला वाटतं. त्याचं कारण पोलीस म्हणून जी काय आम्हाला कायद्यानं घालून दिलेली चाकोरी आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल आपल्याला माहिती असेल मेजर क्रिमिनल लॉ मध्ये IPC, CRPC, एव्हिडन्स ज्याला आम्ही म्हणायचो. नवीन याच्यामध्ये आता ते भारतीय न्याय संहिता, त्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम, म्हणजे त्याची फक्त नावं बदलली नाही तर त्याच्यामध्ये बराचसा असा आमूलाग्र बदल देखील झालेला आहे. आणि हे आणि याच्यासोबतच इतरही राज्य अथवा केंद्र शासनाने जे घालून दिलेले नियम आहेत, कायदे आहेत, त्याचं अंमलबजावणी करण्याची मूलतः जबाबदारी आमच्यावरती असते. परंतु ती अंमलबजावणी होत असताना त्याच्यामध्ये काही चुका होत आहेत का, त्याच्यामध्ये काही गोष्टींचा अतिरेक तरी होत नाहीये ना, हे स्क्रुटिनाइज करण्याची जबाबदारी किंवा ह्याचं पडताळणी करण्याची जबाबदारी मला वाटतं निश्चितच मीडिया नात्यानं प्रिंट तो प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा आजच्या युगामध्ये सोशल मीडिया असेल, या सगळ्या मीडियावरती आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे हा निश्चितच एका